मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि शंकर भगवानाचं पहिलं दर्शन करूया आपण इथे. मशाला चाललेत, मशाला मस्तपैकी बँजे घेऊन चालले तिकडे बघा. चिकनच्या रेसिपीला इथे सुरुवात झालेली आहे. ते मुरबाड पद्धतीने बनवतात, रत्नागिरीच्या पद्धतीने. तिखट मसाला मस्तपैकी असा टाका तुम्ही तिखट टाका, तिखट व्हायला पाहिजे. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी पुन्हा एकदा मी आलेलो आहे म्हशाच्या यात्रेसाठी. तर ही यात्रा आहे ना ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यामधील म्हसा या गावामध्ये भरत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारी धमाल मस्ती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आज रविवार पण आहे, किती क्राऊड आहे ते आपण ह्या जत्रेमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. तर चला मंडळी, आपल्या ह्या व्हिडिओला इथून सुरुवात होते. तर आमचे गावचे पाटील इथे आपल्याला पाहायला भेटतात. काका नाव काय तुमचं? नंदकुमार कुर्ले. अच्छा, ओके. तर हे नवसाचे गळ असतात. ओके. याचा नवस लावला जातो गळांच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी खामलिंगेश्वराला. अच्छा, तो मंदिर तिकडे खामलिंगेश्वर. हां, तिथं त्या गळाचा नवस पेडला जातो. जे तुम्ही जे तुम्ही आज समजा वर्षाकडे जो नवस बोलणार आहात तो आज तो फेड होणार आहे. तुम्ही कुठल्या विषयी बोला, याची आज तिथं नवस पेडला जाणार. म्हणजे ते 5 नारळाची तळी वगैरे ते फोडली जाणार, पाण्याचा विडा वगैरे तोंडात असणार आणि देवाला प्रदक्षिणा घालून त्याचा नवस पेडला जाणार. ओके ओके. म्हणजे हे कुठे लावतात गळ? हा पुन्हा कमरेवर असतो. कमरेवर. अच्छा, ओके. लहान मुलगा असो, बाई असो, जेंट्स असो, जो नवस बोलतो त्या नवसाने तयार केलेला असतो. त्याचा हे आज नवस फेडला जातो. ही यात्रा म्हणजे 200 वर्षाची परंपरा आहे. बरोबर बरोबर. आज जवळ 15-16 जिल्ह्यातले लोक इथं येतात. पण 2-4 लाख असे 10-12 लाख पब्लिक इथं येते देवाच्या दर्शनाने. महाराष्ट्रामध्ये फेमस यात्रा आहे. महाराष्ट्रामधील तर लाखो भाविक आपल्या राज्यातून म्हणजे गुजरात, कर्नाटक या राज्यातून येत असतात. आणि बैलांची खरेदी, घोगडी बाजार हे चारही साईडने बसलेला आहे. बरोबर. हे पूर्ण पुढे 6-7 एकरमध्ये ही यात्रा भरली येते. येस सर. ओके ओके. इकडे दर्शन आपलं पाणी बिणी होतं. इकडे भात धुण्याचं काम चालू आहे बायकोचं. इकडे मस्तपैकी अशी भनाट आपली पहिली पार्टी होणार. त्याच्यानंतर आपण जत्रेमध्ये फिरायला जाणार आहोत. आणि हा पूर्ण जंगल आपल्याला भेटतो. त्या साईडला रोड आहे पूर्ण असा. रोडच्या साईडला आपण इकडे गाडी उभी केलेली आणि त्या पार्टी अशी भनाट पहिली चालू होईल. इकडे आमचं चिकन घेतलेलं जे आम्ही आहे तो माणूसच गाडी घेऊन पुढे गेला आणि ट्रॅफिकमध्ये अडकला. खूप शोधाशोध चालू झालेले आहे. पुढे खूप ट्रॅफिक अशी भयानक अशी आहे. तर आम्ही पण पुन्हा एकदा परत रिटर्न आलो असं. आणि या लोकांचं हे पण लोक बदलापूरवरून चालले तिकडे आहेत. त्यांचा उरकलेला आहे. आता तिन्ही चूल आम्हाला दिलेली इकडे, म्हणजे जेवण बनवण्यासाठी. इकडे भात बनवण्याचं आमची रेसिपी चालू झालेली आहे इकडे. आणि आम्ही इकडे बघा भातामध्ये मीठ टाकतात, पण आमच्या कोकणामध्ये भातामध्ये मोस्टली मीठ टाकत नाही इकडे. अच्छा, तुमच्याकडे यांच्याकडे टाकतात. हां, यांच्या कोकणामध्ये टाकतात, पण आमच्या कोकणामध्ये भात नाही टाकत, भातामध्ये मीठ नाही टाकत. सॉरी. टाका त्याला, राईस टाका. मस्त गरम पाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये राईस टाकतोय. नीट टाका, व्यवस्थित टाक, एका एकाला उडवशील नाही तर. जबरदस्त मस्त. राईस पुरेल ना आपल्याला एवढा? 10 जण आपण आहोत. अच्छा, भाकऱ्या पण आहेत आपल्याकडे. भाकऱ्या नावापुरते आहेत, एकच आहे. 14 आहे. बापरे, 2 एक्स्ट्रा भाजल्या. तुम्ही अच्छा, तुम्ही बदलापूर. कुठून? बदलापूर वेस्ट एरंजर गाव. इकडे मस्तपैकी यांची पण पार्टी चालू झालेली. इकडे अशी छान अशी मस्तपैकी चिकन बनवलेलं आहे. चिकन का मटन आहे? कोंबड्याचा मटन, प्युअर कोंबडा वाटतोय. मस्तपैकी असा गावरान कोंबडा आहे. तडकाफाडा असा चिकन झालेला आहे. मस्त ग्रेव्ही आणि असा सुका पण मस्त मी बनवलेला आहे. ओला असं तांबडा पांढरा रस्सा, भाकरी पण आहे इकडे. मस्त राईस आहे असं. आणि खूप सारे हे असे लोक आलेत म्हशाच्या यात्रेसाठी. म्हशाच्या यात्रेसाठी ना राजेश? अरे कुठे होतास यार? काय शोधून शोधून दमलो आम्ही यार. मग तू कशाला गेला तिकडे? आमच्या पार्टीकडून थांबायचं ना. अरे आम्हाला वाटतं आता चिकन तुझ्याकडे. आता बोललो आमची पार्टी नाही होत आता. बोललो इथून तिथे जायला 3 तास लागतील. 3 तास एवढं? मंदिरापर्यंत. हो बापरे, मंदिरापर्यंत दर्शन घेऊन आला? पूर्ण आम्ही गेट पर्यंत जाऊन आलो रिटर्न. बापरे, पूर्ण यांनी पहिला दर्शनच घेऊन आले इकडे. ट्रॅफिक 3 तास लागेल तिथे जाण्यासाठी. बापरे बापरे, खूप आहे. सारी ट्रॅफिक आहे. पूर्ण तिकडे आलेले आहेत. तर मी काही एखादी काम नाही केला इकडे. त्याला टोपाला लेवण द्यायचं काम चालू आहे. एवढं पाणी म्हणजे काय म्हणजे ते घासायला सोयीस्कर होतं असं. छान पद्धतीने असं लेवण दिलेलं इकडे. तुम्ही अशी कामं केलीत का वगैरे? हे अशी कामं नाही आता गॅस आले ना, हे सर्व अशा करायला भेटत नाही. का जुनी पद्धत आहे. चिकन आणलेलं आहे मस्तपैकी. 2 किलो असं चिकन आहे आपल्याला मस्त. आणि राईस आपला, भाकरी आहे. 2-3 वेळा असं आपण मस्तपैकी चिकन धुवून घ्यायचं आहे. आणि आपले भाऊ इकडे, संदेश भाऊ इकडे चिकन धुण्याचं काम चालू आहे त्यांचं. खास आलेत नवी मुंबईवरून पार्टीसाठी.
मशाच्या यात्रेसाठी दरवर्षी आता काय नाही मी पहिल्यांदा आलो इकडे. कांदा कापण्याचं काम चालू इकडे मस्तपैकी महिला मंडळ इकडे कांदा कापतं इकडे. मसाला बिसाला आपण रेडीमेड तयारच आणला होता घरामधून. छान अशी आमची इकडे पार्टी होते रानामध्ये अशी जंगलामध्ये. फोडणीसाठी आपण कांदा कापतोय चिकनच्या फोडणी. बदलापूरची मंडळी इकडे जेवायला बसले मस्तपैकी अशी. चिकन मटन आणलेलं मटन नाही काय चिकनच आहे ना. कोंबडा आहे नुसता कोंबडा. गावठी कोंबडा भेटला का. गावठी हां काका इकडे जेवण मच्छी पण आणली. अच्छा मटर पनीर आहे कोंबडा आहे गावठी. हां अरे वा वा. भाकरी पण आहे भात त्याच्याबरोबर. भाकरी पण आणले ना. मस्त स्मेल छान येतोय असं. कोशिंबीर पण आहे असं. हो जेवा जेवा जेवा. ठीक आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही मसाला जत्रेला फिरणार. आज काय रात्री येतच वाटतं मन. चला चिकनच्या रेसिपीला इथे सुरुवात झालेली आहे. तेल आण ग मसाला आण ग. आता सर्व आपले ऑर्डर देणार आहे तिकडे संदेश भाऊ. नाही बस तेल कमी हे कमी जाऊ दे त्याप्रमाणे. थांबा थांबत जरा पाणी आहे. बनवता ना हो बनवता ना तुम्ही कधी. हो प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल. कुठे हॉटेल काय ताज हॉटेलमध्ये. बस बस बस. अरे सर्वच टाकून टाकले. आज सर्व मिक्स आहे. कॉकटेल आहे कॉकटेल पूर्ण. तेजपत्ता शाप चुरा चुरा करून टाकले त्याचा. तेजपत्ता कढीपत्ता टाकलेला आहे आता. चला कांदा फोडणीला त्याला कांदा असा मस्तपैकी सरसरीत असा वास आवाज यायला लागलाय. चला तिखट मसाला मस्तपैकी असा टाका टाका. अजून तिखट टाका जरा तिखट व्हायला पाहिजे. 2-2 3-3 कुक आहे तिथे. तो नंतर टाका. तिखट तिखट करा. हा मस्त ग्रेव्हीचा मसाला आहे. कुठलाही सुहाना मारते काय मीठ बरोबर मस्तपैकी हा सुहाना टाकला. मस्त ग्रेव्ही येते चिकनला अशी छान अशी. तिखट व्हायला पाहिजे चांगला मस्त असं झणझणीत. आधी नको थांबा आधी नको. टाइम नाही लागत. थोडं होऊ दे थोडा. काय किती जण मीठ टाकतात बघा त्याच्यामध्ये. तुम्ही पण टाका ना सर्वांनी थोडा थोडा. म्हणजे टेस्ट येईल त्या चिकनला. नाव सांगाल तरी हो ह्यानी खराब करून टाकला सर्व. मस्त ग्रेव्ही झालं. पाणी टाका नाही लागणार. पाणी टाकायला लागेल ना. पाणी पाणी खूप बघा किती जण म्हणा. 1 2 3 4 5 जण खूप बनवा. अरे पाहिजे पाणी टाकाय. अरे पण ह्याच्यात पाणी टाका. अच्छा हा नंतर तो पाणी टाकायला लागेल. बरं हे बसलं सर्व जेवायला. अरे वा सरांनी पंगतला 1 नंबर लावला. पण इकडे चिकन झालं का मस्त टेस्ट. 1 नंबर टेस्ट मस्त पैकी असं रानामधलं चिकन. चुलीवरचं ते पण चिकन. चुलीवरच्या चिकनला वेळ म्हणजे टेस्ट म्हणजे वेगळीच असते भयानक. ठीक आहे या मंडळीत जेवायला मस्तपैकी जेवतोय. किती वाजले 3 3:15 झाले. लेट आलेत. कुठून आला तुम्ही. पनवेलवरून. बापरे पनवेल माशाच्या जत्रेत आलेत मस्तपैकी. काय आजची रेसिपीज काय. तंदुरी. अरे वा 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 1 नंबर. बघा पूर्ण कोंबडी आणली ते गावठी. 1 नंबर गावठी कोंबडी इकडे मस्तपैकी पनवेलवरून लोक आले ते. आणि चिकन आणलेलं आहे मस्त असं. गावठीच भेटला. कुठे भेटलं कुठे. अच्छा अच्छा कसं भेटलं ते. महाग असेल ना. 700 रुपये. बापरे एक कोंबडा मस्त छान असं. तुम्ही कुठून. आम्ही बदलापूर. लोक आता जत्रेवरून आलेत मस्तपैकी. ब्लँकेट बुरमुसं घेऊन असे छान पद्धतीने असे ना. 1 नंबर बेकार रस्ता आहे असं आहे बघा. पब्लिक बघा किती असं येते ना. म्हणजे आता वाजले 5:30 वाजले संध्याकाळचे असे. आज रविवार आहे आणि त्याच्यात खूप सारी अशी लोकांचा खूप अशी गर्दी आहे ह्या जत्रेत पाहायला भेटणार आज आपल्याला. साठीचा ग्रुप आला. आम्ही मशाच्या यात्रेसाठी आलेलो आहोत. अरे काय आला. अरे बापरे मारामार झाली इकडे. ज्या बेकार मारामार झाली इकडे. मंडळी बघा कसली लाईन बघा कसली आहे. लोकांची पण तेवढीच आहे आणि गाड्यांची पण तेवढीच ट्रॅफिक पाहायला भेटते. बापरे चला फक्त पाय वाट काढत जायचं आपल्याला.
बघा मस्तपैकी शोची फुलं छान वाटतात अशी इकडे. हो कशी आहे तो इकडे काय प्राइस आहे आंटी ही कैसा प्राइस आहे ये 500 की जोड़ी क्या बोले ही जोडी सुनही नाही रही 500 रुपये जोडी मस्तपैकी वेगवेगळी फुलं पाहायला भेटते. कसे आहेत काय गुलाबजाम किती खायला गरम गरम पाहिजेत गरम खाऊ शकता तुम्ही. इथेच गरमच खायला पाहिजे हां गरम गरम आहे किती येतील पीस 8 हो आणि इकडे हे काय अतुली अतुली ओके मस्तपैकी छान छान हे मला खायला द्यायचे पाव किलो द्या हे बागुला खायला ही मजा असते गुलाबजाम असं आणि बघा इकडे त्यांचं काम चालू आहे इकडे गुलाबजाम तळण्याचं असं एकदम तयार. मस्तपैकी असं हे साखर ह्याच्या गुलाबच्या पाक हे कसं आहे आता हे काय आहे पाग आहे का पागामध्ये ओके अच्छा गुलाबजाम आणि हे काय हे ते तूप आहे तूप काय काय वेगवेगळे आपल्याला माहीत पडते हे का मस्तपैकीचं काम चालू आहे गुलाबजाम बनवण्याचं असं मस्त गरम गरम खायची ना मजा वेगळीच असते ते बरं ना तसं काम चालू आहे मस्त एकदम आणि इकडे पाक बनवण्याचं काम चालू आहे जबरदस्त जोरात असं काम चालू आहे इकडे आज रविवार पण आणि खूप सारी अशी गर्दी आपल्याला पाहायला भेटते इकडे मालक इकडे आहेत तर ही जत्रा आता किती दिवस चालू आहे आता 13 तारखेपासून चालू झाली जत्रा तर आता संपणार कधी जत्रा ही गुरुवार लास्ट शुक्रवार लास्ट आहे गुरुवार लास्ट आहे ओके आज खूप सारा क्राऊड होता रविवार होता तर बेकार आणि शनिवार पण होता शनिवार रविवार तर खूप गर्दी होती अशी अशी टोपल्या घेऊन आल्यात मस्त छान अशा टोपल्या आपल्याला पाहायला भेटतात इकडे अरे फुटल जो 50 रुपये 50 रुपयामध्ये कोणता पण 50 रुपये 50 कुठलं पण काय पण 50 रुपये छोटाला 50 अच्छा ओके छोटावाला 50 रुपये चला खऱ्या अर्थाने इथून जत्रा ही चालू झालेली आहे बघा पब्लिक बघा आज काय तुम्हाला पाहायला भेटेल या याच्यामध्ये या ब्लॉगमध्ये कॅमेरा वर करून दाखवतो थोडासा आणि हे बघा पाळणे वेळणे खूप सारे आपल्याला पाहायला भेटेल पुढं महिला मंडळ काहीतरी घेतो इकडे आम्ही फक्त पार्टी करूनच जाऊ तसे खरेदी चालली आहे महिलांची इकडे काय किती रुपये भाऊ काय काय कसं आहे 60 रुपये 60 रुपये डिस्काउंट काही होईल ना डिस्काउंट काही नाही डिस्काउंट सेल नाही अच्छा 60 रुपये कोणती पण वस्तू घ्या 60 रुपयामध्ये 60 रुपयामध्ये चला सेल 50 रुपये कोणती पण वस्तू घ्या 50 रुपयामध्ये बांगड्या घ्या कोणत्या पण 50 रुपयामध्ये कोणती पण बांगड्या 2 भेटतात 2च ना का 4 भेटतात 50 रुपयामध्ये पर्स आहेत 200 रुपयामध्ये कोणती पण पर्स घ्या 200 रुपयामध्ये कशी आहे भाऊ 200 रुपये कुठली पण घ्या 200 रुपये सेल आपल्याला पाहायला भेटतात वेगवेगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये पाहायला भेटतात अशा ह्या पर्स अशा खूप साऱ्या पर्स आहेत इकडे कशी आहेत कप 100ला 6 आणि 100ला 3 आहे तिकडे अरे भारी आहे किती रुपये आहे ही आता गेम सेक्शनमध्ये आलो खूप सारी मजा आपल्याला हे पाहायला भेटणार आहे गेम सेक्शनमध्ये इकडे जाम उठतात नाव पहिला पाहायला भेटतं नंतर पाळला आकाश पाळला पाहायला भेटतं ब्रेक डान्स खूप सारे आपल्याला इथे गेम पाहायला भेटत आहेत लाईटीवरती आहे पण हे हाताने धक्का मारायचा नाही असं हे पण 40 रुपयामध्येच आहे चक्कर यायची अशी यार ट्रेन आली ट्रेन जुगजुग गाडी किती डब्यांची आहे 1 2 3 4 5 डब्यांची पुढे इंजिन मस्तपैकी छान असेल लहान मुलांसाठी आहे आणि अंकल पण बसले आतमध्ये त्याच्यामध्ये मजा करायला असं हे बघा नाव छोट्या मुलांची नाव असे चला पाळण्यामध्ये बसायचं किती रुपये तिकीट आहे भाऊ 100 रुपये तर पाळण्यामध्ये बसायची 100 रुपये तिकीट आहे किती जण आहेत आपण तर डिसाईड करायचं आहे म्हणजे आम्ही आता फुल जोश आहे जत्रेमध्ये आज मसा येते आज आम्ही कसं वाटते मसा इथे येऊन मस्त वाटतं आपल्याला वाटते फर्स्ट टाइम बसली ना पाळण्यात तू वा वा फर्स्ट
टाइमचा एक्सपिरियन्स आहे तुमचा. बघितला जाम जबरदस्त. जाम घाबरले जाम. तो एक तर पहिला वाला घाबरला. झाला झाला परत हात झाला. हवा येते इकडे कशी. लोक जाम हसतात इकडे. जाम लोक हसतात इकडे. हे बघा उलटा 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 झालाय पूर्ण. बसर बसर यार. चला म्हणजे ड्रॅगनमध्ये आम्ही इथे बसतोय. ड्रॅगन ट्रेनमध्ये मस्त छान असे. कुठली सीट भेटते बघूया. 34 सीट आहे आपली. काय सपोर्ट रिपोर्ट काय नाही. अरे बापरे जाम सपोर्ट रिपोर्ट काय नाही. भीती वाटते जाम. एकटाच आहे मी आदांतर असा. हाय हाय. चला ठीक आहे. भीती वाटते म्हणून कुठल्या गेममध्ये जास्त बसत नाही. ट्रेनमध्ये दाखवून बसतो असं. चला चालू झालेली आहे ट्रेन अशी. तो खांदी बिंदी लागल तो डोक्याला. हाय 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 हाय. अरे जबरदस्त जबरदस्त. लागेल सावकाश सावकाश. पुढे जा पुढे जा पुढे जा. पुढे 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 जा. हळू हळू. चला तवे आहे तिकडे. लोखंडाचं पण आहे इकडे. काय भिडाचे पण आहेत. किती रुपये हो. चला लहान पोरं म्हणते की हट्ट करत राहतात इकडे. काय ना काहीतरी खेळणे असे घेत राहतात. छोटीने घेतलंय काय घेतलंय. पैसे ठेवायला घेतलंय. टोपले बघा इथे. टोपले खूप छान छान प्रकार टोपले. कसे आहेत हो. जोडी 350 रुपये. 300 रुपये प्रमाण देतील ते. खूप सारे टोपले आहेत तिकडे.